नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। लवकरच मार्गशीर्ष महिना येतोय आणि मार्गशीर्ष महिना म्हटल्यानंतर जे गुरुवार आपण करतो तर त्यावेळेस आपण छान असा कलश सजवतो, देवीला छान छान असं स्वरूप देतो। प्रत्येक गुरुवारी वेगळा वेगळा लुक करण्याचा प्रयत्न करतो। तर त्याच हेतूने मी प्रत्येक गुरुवारसाठी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसं काय देवीला सजवता येईल यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आज मी इथे तुळजापूरच्या भवानी आईचं लुक केलेला आहे। तर इतका छान आणि सुंदर असा एकदम सोपा, अजिबात अवघड नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अशाच प्रकारचे भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि पुढेही अजून येतील। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत नेहमी भेटत राहू। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग आता हा बघा, हा मी प्लाय घेतलेला आहे। इथे तुम्ही जो पुठ्ठा असतो तर तो पण घेऊ शकता, म्हणजे हे कट करायला बरं राहील। माझ्याकडे प्लाय होता आणि मग तो मी कट करून घेतलेला आहे, किंवा इथे थर्मोकॉल सुद्धा वापरू शकता। आता इथे एकसारखी मी 2 होल आणि इथे 2 होल करून घेतले आहेत, म्हणजे इथे गळ्यातलं वगैरे अडकवायला आणि हे इथं साडी वगैरे असं खोचायला। ते जर पुठ्ठा असेल तर पुठ्ठ्याचं कट करा, प्लायचं असेल तर प्लायचं कट करा। आणि इथे मुकुटचा जो धागा आहे, जिथे होल असेल तर तो लावून बघून मग इथे 2 होल बारीक घालायचे, म्हणजे त्या मुकुटचा जो बांधायचा दोरा असतो तर तो बांधायला बरा राहील। तर यासाठी आणि हा इथे चौकोन कट केलाय, कारण हा असा होल्ड नाही होणार। तर मग इथे तुम्ही घट्ट असं काहीतरी ठेवून याला असं छान असं वरती असं होल्ड करू शकता। आता इथं सध्या मी काहीतरी बांधून हे करून काहीतरी जुगाड केलेला आहे, तो तुम्ही पुढे बघालच। तर मी हे तुम्हाला दाखवते, तुम्ही तुमचं डोकं लावून पण तुम्ही इथे करू शकता। आणि हे इथं असं कट केलेलं आहे, म्हणजे आपल्या तुळजाभवानी आईचा लुक आहे तो प्रॉपर येईल, म्हणजे जी प्रभावळ असते तर ती व्यवस्थित दिसेल। तर या पद्धतीनं असं करून घ्या। चला तर बघूया। आणि हा इथे कागद असा लावून घेतलेला आहे। तर एकदम एकदम सोपी पद्धत आहे, अजिबात उशीर लागत नाही आणि काहीच अवघड नाहीये त्याच्यामध्ये। आता इथे मी हा जुगाड केलेला आहे, तर हे मी नंतर काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल काय कसं काय आहे ते। तर या पद्धतीचा तुम्ही प्लाय घ्या, पुठ्ठा घ्या किंवा थर्माकॉल घ्या आणि त्याला असं कट करून घ्या, म्हणजे प्रॉपर तुळजाभवानी आईचा लुक दिसेल। तर चला आता आपण साडी नेसून बघूया। तर आता इथे मी साडी घेतली आहे। साडी पण अशीच घ्या की त्याला ब्लाऊज पीस असेल, ब्लाऊज आपल्याला चालणार नाही, म्हणजे मग तो व्यवस्थित लुक वाटेल। नवीन कोरीच साडी घ्यायची, तशी आपण कुठल्याही देवाला करताना आपण नवीनच साडी घेतो। आता इथे बघा, मी तो ब्लाऊज पीस घेतलेला आहे। इथे आपल्याला ब्लाऊज पीसच वापरायचा आहे, ब्लाऊज वापरून चालणार नाही। आणि तो कागदाचा जो बोळा केलेला आहे, तर जे आपले 4 होल आहेत त्याच्यामध्ये तो चिकट टेपनं चिपकवलेला आहे, किंवा तुम्ही बांधूही शकता। आणि जो ब्लाऊज पीसचे 2 कोपरे आहेत ते त्याच्यामध्ये खोचून त्याला व्यवस्थित चिमटे सध्या मी लावून घेतलेले आहेत, पण ते नंतर मी काढणार आहे। तुम्ही इथे डायरेक्ट दोरी पण बांधू शकता आणि इथे या पद्धतीने एक दोरी बांधून घ्यायची। थोडा खालचा जो भाग आहे ब्लाऊज पीसचा तर तो फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे ते होल व्यवस्थित मोकळे होतील आणि तिथे आपल्याला दोरी बांधायला जरा व्यवस्थित जाईल। तर त्याच्यासाठी आता इथे होल तुम्ही गोल करून घ्या किंवा उभे करून घ्या, जसं तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने करू शकता, कारण आपल्याला तिथं काहीतरी खोचण्यासाठीच ते होल लागणार आहेत। पण तुम्हाला होल करावेच लागतील, कारण मग जर प्लाय असेल तर मग तुम्हाला ते व्यवस्थित बांधता येणार नाही, म्हणून त्याच्यासाठी पुठ्ठा असेल तर एकदम व्यवस्थित होईल। पण मी म्हटलं प्लाय होता माझ्याकडे तर एकदाच होऊन जाईल। मग तिथे छान अशी मी दोरी बांधून घेतली। आता ही दोरी खूप जास्त घट्ट पण नाही बांधायची, कारण त्याच्यामध्ये आपण जे साडीच्या निर्या करणार आहोत तर त्या दोरीमध्ये आपल्याला त्या खोचायच्या आहेत, म्हणून थोडा त्याच्यामध्ये आपला बोट जाईल या पद्धतीने आपल्याला ते बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर आता बघा, जो आपला समोरचा चेस्टचा जो भाग असतो तर त्या पद्धतीचा सेप इथं झालेला आहे कागदाच्या बोळ्यामुळे, त्याच्यामुळे हे कंपल्सरी करायचंच, म्हणजे ते असं चपकू चपकू अजिबात असं दिसणार नाही, फ्लॅट असं दिसणार नाही। ते व्यवस्थित असं सेप मध्ये आपला जो आईचा लुक आहे तर तो व्यवस्थित होईल। तर छान अशी इथे मी दोरी बांधून घेतली आणि इथे अगोदरच सगळी तयारी करून ठेवायची, म्हणजे पिना, चिमटे, एखादी दोरी। तर या पद्धतीने आता हा माझ्याकडे तुळजाभवानी आईचा मुखवटा आहे, पण तो म्हणजे त्याच्यामध्ये महालक्ष्मी अंबाबाईचा पण लुक येतो आणि फेसिंग आहे ते अंबाबाईचा तुळजाभवानी आईचं
फेसिंग आहे, म्हणजे दोन्हीसाठी पण मी यूज करते. तर या पद्धतीनं मी तो मुखवटा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ते छोटे छोटे होल तिथे पण मी बांधून घेतले आहेत. मुखवटाचा जो आपला दोरीचा भाग असतो, तर ती दोरी पाठीमागच्या साईडला बांधण्यासाठी तिथे पण 2 होल मारून घेतलेले होते. आणि जो आता पदराचा भाग आहे तो आपल्याला जी प्रभावळ केलेली आहे, म्हणजे जो आपण असा व्यवस्थित अर्धा भाग करून घेतलेला आहे, इथे समोर दिसतंय त्या पद्धतीनं. तर पदराचा भाग आहे तो त्याच्यावरून आपल्याला टाकून घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे, इथे अजिबात अवघड काहीच नाहीये हा लुक करण्यासाठी आणि इतका सुंदर असा दिसतो, तुम्ही बघितलंच असाल. त्याच्यामुळे एकदम सोपा आहे करायला. तर जो काठाचा भाग आहे बघा, तर छान असे काठ समोर दिसतील या पद्धतीने आपल्याला इथे. तर आता तुम्ही ते टोक आहे ते वरती पण ठेवू शकता, त्याला बाहेरून पण फोल्ड करू शकता किंवा त्याच्या पाठीमागच्या साईडला पण फोल्ड करू शकता, तुम्हाला जसं छान दिसेल. तर हे मी आता सध्या पाठीमागच्या साईडला फोल्ड करून घेते आणि तिथे एक पिन लावून घ्यायची, म्हणजे ते हलणार नाही, व्यवस्थित राहील ते. आणि खूपच सुंदर असा हा लुक होतो आणि एकदम सिंपल आहे बघा. आता पदराचा भाग थोडासा जास्त घ्यायचा, म्हणजे आपल्याला नंतर ते पण खोचायला बरं पडतं, तर त्याच्यासाठी म्हणून. आता जो नेसता भाग आहे बघा, जो आपण फॉल लावतो, तर त्याला मी 2 फोल्ड करून घेतले, दोन्ही कोपरे, दोन्ही टोक त्याचे अर्ध्यामध्ये, म्हणजे आपल्याला ते निर्या खूप जास्त अशा मोठ्या होणार नाहीत, बरोबर तेवढ्याच मापात होतात. त्याच्यामुळे साडी फोल्ड करून घेतली आणि काठाच्याच भागाकडून मी छान अशा निर्या करून घेते, कारण मग ते काठ वरती खाली व्हायला नको. आता इथे तुम्ही अगोदर चिमटे पण लावून सगळ्याला घेऊन सारखं करून पण तुम्ही निर्या करू शकता. आता इथे मी सध्या पटकन व्हावं म्हणून मी डायरेक्ट उलट्याच बाजूने मी निर्या करून घेते आणि त्याला नंतर छान असं बोटाने व्यवस्थित, कारण निरी एखादी आत बाहेर अशी होते, म्हणून त्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं, म्हणजे आपल्या निर्या एकदम छान अशा आणि एकसारख्या होतात. आणि त्याच्यानंतर मग खालचा भाग वरती, वरचा खाली, म्हणजे प्रॉपर आपण जशा निर्या करतो तर त्या पद्धतीनं होईल असं. इथे तुम्हाला समोर बघितल्यानंतर समजेलच की काय पद्धतीनं. आता तो भाग खाली केला आणि नेसता भाग आहे तो घेतला. आता इथे बघा काठाचा भाग आहे तो व्यवस्थित दिसेल या पद्धतीनं, म्हणजे जिथं काठ नाहीये, जो आपला नेसता पदर असतो तर तो मी सोडून दिला, तो मी डायरेक्ट तसाच खोचणार आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला पदर येणार आहे. तर आता इथे मी जस्ट तसंच ठेवलंय. त्याच्यानंतर आपण तो भाग व्यवस्थित करून घेणार आहोत. निर्या एकसारख्या करून घेऊन जी ती दोरी बांधली आहे समोर, तर त्या दोरीमध्ये आपल्याला या सगळ्या निर्या, आता बघा उंची एकदम व्यवस्थित झाली म्हणून ते फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे अजिबात अवघड पडत नाही आणि इतका सुंदर असा हा लुक होतो आणि कोणालाही जमेल, अजिबात अवघड नाही, अगदी कोणालाही जमेल असा हा लुक आहे. तर तुम्ही नक्की एका तरी मार्गशीर्षच्या गुरुवारी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता या निर्या बघा व्यवस्थित करून घेतल्यानंतर त्या थोड्याशा पसरून घ्यायच्या आणि जी दोरी बांधलेली होती ती थोडीशी लूज बांधायची, म्हणजे आपल्याला ह्या निर्या खोचता येतील या पद्धतीनं. तर छान अशा निर्या खोचून घेतल्या आणि त्यानंतर ज्या निर्या केलेल्या आहेत त्या, म्हणजे सगळ्या निर्या दिसतील या पद्धतीनं आपल्याला त्या सगळ्या निर्या पसरून घ्यायच्या आहेत. आता छान अशा त्या निर्या सगळ्या पसरून झाल्या का मग आपला पदराचा भाग येतो. तर आता इथे बघा पदराच्या भागाला पण व्यवस्थित, आता जो नेसता भाग आहे तो मी अगोदर खोचून घेते. आपण जे होल मारलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही खोचू शकता, त्याच्यामुळे ते एकदम सोपं राहतं, म्हणून मी म्हटलं ते 4 होल करायचेच, म्हणजे मग आपल्याला काही बांधायचं वगैरे असलं तर ते सोपं जातं. तो नेसता जो पदर आहे त्याला काठ वगैरे नव्हते, ते दिसू नये म्हणून मी त्या होलमध्ये ते जसंच खोचून दिलं. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जो पदराचा भाग आहे त्याला पण तुमच्या काय 3 किंवा 4 किंवा 2 ज्या काही निर्या होतील, तर त्या निर्यांनी तुम्हाला तिथे पण निर्या करून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला जर वाटत असेल बाबा जिथे जिथे सेफ्टी पिनची किंवा बॉल पिनची गरज वाटतेय, तर त्या ठिकाणी तुम्ही बॉल पिन यूज करून छान असं करून घ्या, म्हणजे ते दिसायला एकदम सुंदर असं दिसतं. आणि तुम्हाला समोर बघूनच समजत असेल का किती सुंदर असा लुक आहे. आता इथे तुम्ही पदर जरा थोडासा मोठा पण काढू शकता, म्हणजे मग जर तुम्हाला जास्त इथं प्लेट पाहिजे असतील तर तुम्ही थोडासा पदर मोठा काढून घेतलात तर मग इथे पण 3 ते 4 निर्या आरामात होतील व्यवस्थित, म्हणजे सगळा भाग एकसारखा दिसेल. तर आता इथे माझ्या 3 निर्या झालेल्या आहेत त्याच्या, तर आता तो पण भाग मी त्याच्यामध्येच तसंच खोचून घेते, म्हणजे आपला एकदम व्यवस्थित असा हा शेप दिसेल, सगळीकडून एकसारखा वाटेल या पद्धतीनं. मी जर बोलतेय ते जर तुम्हाला समजत नसेल तर मग तुम्ही इथे जसं समोर मी करतेय त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. आता काय होतं नेहमी बघा, तुम्ही नेहमी व्हिडिओ स्किप करून बघता आणि त्याच्यामुळे मग व्यवस्थित समजत नाही आणि
सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि माझं नेहमीच असतं का प्रत्येक बारकाईनं गोष्ट तुम्हाला सगळं सांगावं, म्हणजे तुम्हाला पण तो तसाच लुक देता येईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. आता जे दोन्ही साईडचे जे कोपरे आहेत त्याला थोडेसे छान अशा चुन्या पाडून घ्यायच्या आणि त्या जे आपले गोल होल मारले होते आपण त्याच्यामध्ये खोचून द्यायचं. आणि बघा किती सुंदर हा आपला तुळजाभवानी आईचा लुक तयार झाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मार्गशीर्षच्या गुरुवारसाठी तुमच्याही मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे एका तरी गुरुवारी तुम्हाला हा लुक नक्की करता येईल. आता इथे आपल्याला छान असं जी ज्वेलरी तुमच्याकडे जी पण काही अवेलेबल असेल ज्वेलरी, तर तुम्ही ती घालू शकता व्यवस्थित. आता तिथे जे 2 होल आहेत त्या होलमध्ये तुम्ही व्यवस्थित घाला किंवा मुखवट्याला बांधा, कारण त्याच्यावरून परत गजरे येणार आहेत, त्याच्यामुळे ते काही दिसणार नाही. तर या पद्धतीनं आपला हा छान असा सुंदर असा तुळजाभवानी आईचा लुक तयार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.